बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टीकडून 1991 ते 1996 या कालखंडामध्ये खालिदा जिया यांनी पंतप्रधानांचा पहिला कार्यकाल पूर्ण केला। विशेष म्हणजे पहिल्या महिला पंतप्रधान म्हणून त्यांनी या कार्यकालामध्ये बांगलादेशला सर्व्ह केलं। त्यानंतर 2001 ते 2006 या कालखंडामध्ये परत एकदा त्या पंतप्रधान झाल्या। त्यांचं 30 डिसेंबर 2025 ला लंग इन्फेक्शनमुळे त्यांचं वयाच्या 80व्या वर्षी निधन झालं। त्यांच्या आत्म्याला आपण श्रद्धांजली देऊया। बांगलादेशमध्ये खूप मोठ्या पद्धतीनं राजकीय अस्थिरता या ठिकाणी निर्माण होताना दिसणार आहे, कारण खालिदा जिया यांचा मुलगा 17 वर्ष एक्झाईल मध्ये होता इंग्लंडमध्ये, तो परत एकदा बांगलादेशमध्ये आलेला आहे। त्या तारिक रहमान आल्यामुळं 2026च्या इलेक्शन्स मध्ये खूप मोठ्या पद्धतीच्या असणाऱ्या हालचाली होताना दिसणार आहेत। फेब्रुवारी कालावधीमध्ये बांगलादेशमध्ये आपल्याला इलेक्शन होताना दिसतील आणि नवीन पंतप्रधान निवडताना दिसतील। बांगलादेशमध्ये चाललेलं जे इंटरिम गव्हर्नमेंट मोहम्मद युनूसच्या नियंत्रणामध्ये आहे, त्यांनाही राजकारणामध्ये सक्रिय व्हायचं आहे। आता हे खालिदा जिया यांचं निधन अस्थिरता निर्माण करते का, याकडे संपूर्ण जगाचं लक्ष लागून राहिलेलं आहे।